नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सीमाने इरावतीला तिच्या वडिलांची डायरी दिलेली असते आणि गार्डनमध्ये येऊन इरावती ती डायरी आता वाचू लागते। त्यामध्ये आता तिच्या वडिलांनी लिहिलेलं असतं की पार्वतीचा आग्रह होता म्हणून माझ्या मुलीला मला अमेरिकेत पाठवावं लागलं आणि मी काहीच करू शकलो नाही आणि माझ्या मुलीने एका चुकीच्या माणसावरती प्रेम केलं आणि इथे त्या नुसत्या पोलीस चौकशाची केस म्हणून माझ्या मुलीला अमेरिकेत पाठवावं लागलं असे आता त्या डायरीमध्ये लिहिलेले इरावती वाचत असते। आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की मी माझ्या हिरोवर मनापासून प्रेम करत होतो। तेव्हा आता इरावतीला वाईट वाटतं। इरावती विचार करते की येस डॅडा, तुझ्याकडे स्टेटस पैसा जरी नसताना तरीसुद्धा तू तुझ्या हिरोला आनंदी ठेवलं असतं आणि ते वाचताच आता इरावतीला वाईट वाटते। आणि लगेच आता इरावती विचार करते की म्हणूनच ज्यावेळेस मी घर सोडत होते त्यावेळेससुद्धा डॅडा तुम्हाला भेटायला आला नाही, मी ज्यावेळेस चालले होते त्यावेळेससुद्धा तुम्हाला भेटायला आला नाही आणि मम्मा माझ्यासोबत इतकं वाईट वागू शकते हा मी विचारच करू शकत नाही हे आता इरावतीच्या लक्षात आलेले असते। आणि इरावती विचार करते की मॉम माझ्यासोबत इतकं वाईट वागू शकते तर आता मी एवढं वाईट नाही वागू शकत। आणि इरावती विचार करते की नक्कीच डॅडालाच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, मी उगाचच काही विचार करते आणि जसे मला अडकवलं तसंच माझ्या डॅडालासुद्धा कोणी तिकडे तसं त्यावेळेस अडकवलं असेल का असा विचार आता इरावती करते आणि म्हणून माझा डॅडा तिकडे अटकला असेल का असे विचार इरावती करते। इरावती म्हणते की म्हणून तू तिकडे अटकला असेल का। इरावती म्हणते की डॅडा, जर तू जिथे कुठे असेल ना तर मी नक्की तुला शोधून काढेल। आणि लगेच आता इरावती म्हणते की यांनी मला प्लॅनिंग करून घराबाहेर काढलं ना, मी सुद्धा यांना आता सोडणार नाही। आणि आपल्याला पार्वती आजीने कसे घराबाहेर काढले होते हे आता सगळे क्षण इरावतीच्या डोळ्यासमोर येतात आणि इरावतीला खूप वाईट वाटत असतं। इकडे आता रमा ही एका ॲटो रिक्षातून एनजी रिसॉर्टमध्ये आलेली असती आणि जिथे तिला अक्षयला भेटायचं असतं तिथेच आता रमा आलेली असते आणि पाठीमागे अक्षय आपल्याला कसा फिरायला घेऊन गेला होता हे क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि मऊ मखमली गादीवरती आपण कसे अक्षयच्या अंगावरती झोपलो होतो हे देखील आता रमाला आठवतं। रमा त्या आठवणीत हरवून जात एक एक पाऊल आता त्या रिसॉर्टकडे टाकत असते आणि त्या रिसॉर्ट मध्ये आपल्याला अक्षयने कसे प्रेमाने जीव घातले होते आणि कसे कॅन्डल लाईटच्या त्या वातावरणामध्ये अक्षयने आपल्यावरती प्रेम दाखवले होते सगळे क्षण आता रमाला आठवून रमा पुढे जाऊ लागते। आणि भर गार्डनमध्ये त्या चांदण्या रात्री दीपमाळांच्या उजेडात अक्षयने आपल्यावर कसे भरभरून प्रेम करून आपल्यावरती कसे प्रेम दाखवले आणि त्या क्षणी अक्षय आपल्याला कसा जवळ आला आपल्या हे सगळं आता रमाला आठवत असते। आणि त्यावेळेस रमाने अक्षयला मिठी मारलेली असते। रमाने अक्षयला म्हटलेले असते की तुम्ही मला सोडून तर नाही जाणार ना। तेव्हा आता अक्षयने रमाला मिठीत घेऊन सांगितलेले असते की अगदी साक्षात कुणी जरी आलं ना तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही आणि आपण दोघं कधीच एकमेकांपासून वेगळे होणार नाही रमा, तू काही काळजी करू नको। हे सगळं एक ना एक शब्द आता रमाला आठवत असते। आणि त्यानंतर आता अक्षय कसा घरी गेला। अक्षय घरी गेल्यानंतर अक्षयने आपल्याला कसे लेटर पाठवले आणि त्यामध्ये तू मला भेटायला येशील ना आणि जशा कपड्यात आहे त्याच कपड्यात अगदी सुंदर मॉडर्न वेशात तू ये हे आता अक्षयने सांगितलेले असते। आणि त्यानंतर रमाने तिचं सगळं आवरून जेव्हा आता अक्षयला रमा भेटायला गेली होती त्यावेळेस रस्त्याने येत असताना समोरून माहीच्या गाडीने म्हणजे नीलने रमाला कसे उडवले आणि त्यानंतर रमा आता त्या पुलावरून खोल दरीमध्ये कशी पडली हे सगळे क्षण आता रमाला आठवतात। आणि त्यानंतर आता माही ही रमाच्या पुन्हा आयुष्यात येऊन माहीने आता अक्षयला मिळवण्यासाठी कसा रमाच्या हातावरती टॅटू काढला, एक एक माहीची गोष्ट कशी रमाला लावली हे सगळं आता रमाला आठवू लागतं। आणि त्यानंतर माही कशी आपल्याला भेटायला आली आणि आज मला जे पाहिजे ते सगळं मला मिळणार आहे रमा, मी आज खूप खुश आहे असे म्हणत आता ज्यावेळेस आता माही रमापासून पळत जात होती त्यावेळेस तिच्या बॅगेतून तो अक्षयचा फोटो पडला आणि तो फोटो आपण उचलल्यानंतर आपल्याला
माही ही अक्षयवरती प्रेम करत आहे हे सगळं सत्य कसं समजलं हे सगळं आता रमाला आठवत असते. आणि त्यानंतर आता माही ही मुकादमाच्या घरी येऊन तिने रमा असल्याचे कसे सगळ्यांना दाखवून दिले हे आता रमाच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि माही आता रमासमोर आलेली असते आणि त्या टॅचूमुळे सुद्धा आता सायदा सगळेजण कशी माहीची बाजू घेतात आणि आपल्याला सगळ्यांनी कसं माही ठरवलं हे आता रमाला आठवते. आणि त्यावेळेस आता ज्यावेळेस आपण माहीला भेटायला बोलावलं त्यावेळेस माहीने सांगितलेले ते असते की आता अक्षय आणि मी कायमचे जवळ येणार आहोत आणि आम्ही फिरायला जाणार आहोत, आम्ही आता कायमचं एकत्र होऊ. हे बोलणे आता रमाला आठवून रमा त्या रिसॉर्टमध्ये येऊ लागते. आणि रमा आता ते सगळं आठवून विचार करून जात असताना रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा विचार करते की देवा, या माहीने माझ्याकडून माझी ओळख, माझी सावलीसुद्धा हिसकावून घेतली, अशी वेळ कुणावरही येऊ नये असे म्हणत आता रमा डोळे पुसते. आणि रमा आता त्या हॉटेलच्या गार्डनमध्ये येते आणि इकडे तिकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाच्या जवळ आलेला असतो. अक्षय आता रमाच्या जवळ येताच आता रमा ही रागाने अक्षयकडे बघते आणि अक्षयने आपल्याला घरातून कशी हाकलून दिली, अक्षयने आपल्या कशी कानाखाली मारली हे आता रमाला आठवून रमाला आता अक्षयचा राग येऊन रमा तेथून जाऊ लागते. तेवढ्यात आता रमाचा पाय फिसलतो आणि रमा तोल जाऊन खाली पडू लागते. तर अक्षय रमाला धरतो. अक्षय म्हणतो की अगं रमा काय झालं? तर आता रमा अक्षयपासून थोडी बाजूला होते. तर आता अक्षय म्हणतो रमा, मी फक्त तू पडत होती तर तुला धरलं, तुझा तोल सावरला. आणि रमा म्हणते की त्याची ना काहीच गरज नाही आहे, मी सावरू शकते माझा तोल ना. तर आता अक्षय म्हणतो की बापरे. आणि त्यानंतर आता अक्षय रमाच्या डोळ्यात बघतो, रमाच्या डोळ्यात पाणी येतं. ते बघून आता अक्षय रमाचा चेहरा हातात पकडतो आणि म्हणतो की रमा, अगं काय झालं, तुझ्या डोळ्यात असं पाणी का? आणि त्यानंतर आता रमा थोडीशी बाजूला जाते आणि विचार करते की रमा, आता तुला यांच्यापासून 2 क्षण बाजूला जायचं आहे आणि पुन्हा यांच्या जवळ बसून 2 क्षण घालवायचे आहे आणि मनातलं सगळं काही सांगायचं आहे. आणि रमाचं मन विचार करते की रमा, आता हे सगळे विचार थांबव आणि यांच्यासोबत तू छान वेळ घालव. आणि रमा विचार करते की रमा, परत एक क्षण भेटतील नाही भेटतील काही सांगता येत नाही. आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा रमाच्या जवळ येतो आणि अक्षय म्हणतो की तू रागावल्याचं कारण कळलं रमा, खरं तर मी तुला न्यायला कंपनीतून घरीच येणार होतो, पण मला उगाचच उशीर झाला असता म्हणून मी येऊ नाही शकलो आणि तुला असंच इकडे बोलावलं. आणि अक्षय म्हणतो की कंपनीत एवढं काम होतं ना म्हणून मी तुला एकटीला आवरून यायचं सांगितलं आणि नाही तर उगाचच वेळ गेला असता असे अक्षय आता रमाला समजावतो. आणि पुन्हा अक्षय आता रमाचा चेहरा पकडतो आणि म्हणतो की इतकं काय झालं रडायला रमा, आय एम सो सॉरी. रमाला खूपच वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला सावरत म्हणतो की रमा, चल तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. रमा म्हणते नको आहे मला सरप्राईज. तर अक्षय म्हणतो रमा, असं काय करतेस, चल मी तुला सरप्राईज दाखवतो. असे म्हणत आता अक्षय हा रमाला घेऊन जाऊ लागतो. आणि आता इरावती ही मुकादमाच्या घरातून निघून एका घरात आलेली असते आणि त्या घराच्या दरवाजात येताच आता इरावती ही दरवाजा वाजवते आणि एक आजीबाई आता दरवाजा उघडते आणि म्हणते की कोण तू? तेव्हा आता इरावती म्हणते की माने इथेच राहतात का? तर त्या काकू म्हणतात की हो. तेवढ्यात आता इरावती म्हणते की मला साई मानेंना भेटायचे. ते ऐकताच आता काकू ही विचार करू लागते. इकडे अक्षयने आता रमाला रिसॉर्टमध्ये आणलेली असते. आणि त्यानंतर आता अक्षय दरवाजा उघडत रमाला म्हणतो की रमा बघ तुझ्या स्वागतासाठी कोण आलंय ते. आणि रमा आता समोर बघू लागते. आणि आता अक्षय समोर बघत म्हणतो की मला ना खूप एकांत मिळतोय. तेवढ्यात आता रमा म्हणते का माही असताना असा एकांत नव्हता मिळाला का? ते ऐकून आता अक्षयला धक्का बसतो. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की गेली ना ती माही, आता उगाच तिचं नाव कशाला काढते? आणि आता रमा म्हणते की नक्की गेली ना ती. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा खरं तर चूक झालीच होती, घरच्यांनी तिला न ओळखण्याची आणि माझीसुद्धा चूक झाली होती, मी सुद्धा तिला ओळखलेलं नव्हतं. अक्षय म्हणतो की माझ्यासोबत घरच्यांनी देखील ती चूक केली होती आणि ती चूक आता सुधारली आहे रमा. अक्षय म्हणतो की मग आता रमा तू तिचा विषय का काढतेस? अक्षय पटकन आता रमाचा हात धरतो. रमाला आपल्याकडे ओढत आता अक्षय म्हणतो की आणि आता आपण आलोय ना एकत्र रमा, मग उगाच कशाला तिचं नाव काढतेस? अक्षय म्हणतो की आता फक्त रमा आणि अक्षय आपण आता दोघांनी एकत्र येऊन फक्त आपल्यासाठी वेळ काढायचा आहे रमा. आणि आता इकडे अक्षय म्हणतो की फक्त आता
रमा अक्षयचे ते प्रेम, रमा अक्षयचा तो सुखाचा संसार आणि रमा अक्षयचा एकमेकांसोबतचा तो आनंदाचा क्षण एवढंच बघायचे रमा. आणि अक्षय खूप खुश झालेला असतो आणि अक्षय म्हणतो की रमा, तू रमा अक्षय आई बाबा होणार याचे स्वप्न बघितले होते ना. तर रमा आता खुश होऊ लागते. अक्षय म्हणतो काय रमा. आणि त्यानंतर आता पुन्हा ते सगळं ऐकून रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा आता भरल्या डोळ्यांनी अक्षयकडे ते बघत असते. अक्षयने सांगितलेले ते स्वप्न आता रमाच्या डोळ्यासमोर येत असते. पण आता अक्षयने आपल्याला कसे माई समजले आणि घराच्या बाहेर काढले ही आठवण आता रमाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तेवढ्यात पुन्हा अक्षय आता रमाचा चेहरा पकडतो आणि म्हणतो रमा काय झालं आता, मला कळतंय. आणि अक्षय म्हणतो की रमा जाऊ दे आता, पण आता तू आलीस ना, आता सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर आता प्रेमाने रमा ही अक्षयच्या मिठीत येते. इकडे आता इरावती त्या आजीला म्हणत असते की कुठेही साईदा मला सांग. आणि आता ते ऐकताच आता काकूला रडू कोसळते. काकू म्हणते की त्या एका मुलीच्या प्रेमामुळे माझा मुलाचा घात झाला आणि त्या मुलीचा सत्यानाश हो, त्या मुलीच्या घराचं वाटोळं हो, असे ती काकू आता बोलत रडत असते. आणि इरावतीला ते ऐकताच मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता इरावती म्हणते की म्हणजे, तर त्या काकू म्हणतात की आता माझा मुलगा या जगात नाही राहिला. ते ऐकून इरावतीला धक्का बसतो. रागाने ती काकू म्हणते की त्या मुलीचा मुर्दा पडू दे. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की काय नाव त्या मुलीचं. तर ती काकू म्हणते की इरावती मुकादम नाव तिचं, आणि त्या मुकादमानीच माझ्या मुलाला गायब केलं आणि म्हणूनच ती माझ्या दारात पैसे घेऊन आली होती. काकू म्हणते की मला पोराच्या बदल्यात ते पैसे घे म्हणून सांगत होते आणि माझ्या दारातून मग मी त्यांना हाकलून दिलं. आणि ती काकू म्हणते इथे या वस्तीत सगळ्यांना माहीत आहे माझ्या पोराचं त्याच्या पोरीवर प्रेम होतं. आणि त्यानंतर आता काकू म्हणते की त्या पोरीने माझ्या मुलाला भेटायला बोलावलं होतं. सगळं आवरून माझा मुलगा भेटायला निघाला होता आणि तो गेला आणि पुन्हा कधीच आला नाही आणि माझा मुलगा मला परत कधीच दिसला नाही, असे म्हणत त्या काकू आता रडू लागतात. इरावतीने आता तोंडालाच हात लावलेला असतो. इरावती म्हणते की डिटेलमध्ये तुम्ही काय झालं सांगताल का. तर आता काकू म्हणते की तो एका ठिकाणी जायला निघाला होता, तेवढ्यात आमच्या घरचा फोन वाजला. आणि आता विचार करत ती काकू म्हणते मला चांगलं आठवतं, ती मुलगी त्याला तिकडे भेटायला येऊ नको असे म्हणाली आणि ऑफिसमध्ये भेटायला ये असे ती म्हणाली. आणि कारण त्यांनी सांगितलं होतं की माझे आई बाबा आपल्या लग्नासाठी तयार आहेत म्हणून त्यांनी ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं होतं. आणि त्यानंतर आता काकू म्हणते माझा मुलगा ना लई खुश होता आणि त्याने मला जाण्यासाठी परवानगी मागितली आणि त्याने सगळं आवरलं होतं. एवढा खुश त्याला मी कधीच बघितलं नव्हतं. आणि त्यानंतर ते ऐकून आता इरावतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इरावती म्हणते की मी त्याला तिकडे भेटायला नव्हतं बोलावलं, मी तर त्याला दुसऱ्या आमच्या फार्म हाऊसवर भेटायला बोलावलं होतं आणि त्यानंतर तो तिथे आला नाही म्हणून मी रागामध्ये सगळ्या आता फटाफटा सिगरेटी पिऊन टाकल्या आणि काड्या ओढत बसले. ते ऐकताच आता त्या काकूला राग येतो आणि ती म्हणते की म्हणजे तू आहे का ती मुलगी आणि तू माझ्या मुलाला मारलं, तू माझ्या मुलाचा घात केला असे म्हणत ती काकू आता इरावतीचा गळा दाबते. इरावती आता बाजूला होते आणि म्हणते की म्हणजे कंपनीमध्ये जो भडका झाला होता हे सगळं काही प्लान करून केलं होतं. तर असे म्हणत आता इरावती तोंडाला हात लावते. आणि त्यानंतर आता इरावतीला सगळं आठवतं. म्हणजे कंपनीमध्ये त्या कामगाराचा ॲक्सिडेंट झालाच नव्हता आणि मम्मा माझ्यासोबत खोटं बोलली हे सत्य आता इरावतीसमोर आलेलं असतं. आणि त्यानंतर आता मॉमने आता आपल्याला कसं अमेरिकेला पाठवून दिलं, आपण कशी बॅग भरली, आपल्याला कसं तो गेला, त्याचा ॲक्सिडेंट झाला हे सांगितलं आणि त्यानंतर आपण कसे US निघून गेलो हे सगळं सत्य आता इकडे इरावतीच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि ते सगळं आठवून आता इरावती डोळे पुसते आणि म्हणते की मी नाही तुमच्या मुलाला काही केलं. आणि इरावती आता तेथून निघून जाते. आणि इकडे आता रमा ही अक्षयच्या मिठीत आलेली असते. बराच वेळ झाल्यानंतर आता अक्षय रमाचा चेहरा धरतो आणि म्हणतो की रमा, मी तुला सांगितलं होतं ना तुझ्यासाठी सरप्राईज आहे, असे म्हणत आता अक्षय आता त्या ड्रॉवरमधून 2 बॉक्स काढतो आणि ते बॉक्स आता रमाकडे देतो. रमा तो बॉक्स उघडते आणि त्यामध्ये आता रमाच्या आवडत्या रंगाची साडी असते. तर रमा म्हणते दुसरं सरप्राईज, असे म्हणत अक्षय आता दुसरा बॉक्स रमाकडे देतो. रमा तो बॉक्स उघडते आणि त्यानंतर त्या दुसऱ्या बॉक्समध्ये उंच टाचाच्या चपला असतात. त्या चपला बघून आता अक्षय म्हणतो की हिला आता हिने ह्या चपला जर घेतल्या तर ही माहीच आहे आपली खात्री होईल.
आणि इकडे आता त्या चपला बघून रमा विचार करते की म्हणजे साडी घालून मी वया उंच टाचाच्या चपला घालायच्या तर आता लगेचच अक्षय म्हणतो हो, साडीवरती या चपला तुला खूप शोभून दिसतील रमा. आणि रमा आता अक्षयकडे बघू लागते. आणि त्यानंतर ते सगळं बघून आता रमा विचार करते आणि म्हणते की काय झालं तुम्हाला असं वाटतं का की मी माहीसारखं राहायला हवं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं मी असं कशाला करेन आणि मी असा विचार का करू. आणि लगेच आता रमा म्हणते की माझा काय भोपळा नाही झाला, त्या माहीचा वाण नाही पण गुण मात्र नक्की लागलाय तुम्हाला. रमा म्हणते तुम्हाला माहिती आहे ना, त्या उंच टाचाच्या चप्पल मी नाही घालू शकत आणि एवढ्या उंच टाचाच्या चप्पल घालून मी चालूही शकत नाही, तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा आता अक्षय हा रामाकडे बघतो आणि तरीसुद्धा तुम्हाला हे सगळं माहीत असून ते तुम्ही मला गिफ्ट म्हणून देताय का. तर अक्षय म्हणतो की नाही असं काहीच नाही आहे. आणि रमा म्हणते की ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, तुम्हाला वाटते ना मी त्या चपला घालाव्या म्हणून. आणि आता रमा म्हणते की तुम्हाला वाटते ना मी त्या चपला घालाव्यात, तर ठीक आहे मी घालते त्या चप्पल. आणि आता अक्षय रमाची माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी रमा, चूक झाली. तर इकडे आता साईने माहीला एका लांब ठिकाणी अंधारात आणलेलं असतं. तिकडे आता माही म्हणते की काय आहेत, कोण आहेस तू आणि मला इकडे कुठे आणलं आणि कुठे रिसॉर्ट. आणि इकडे आता रमा अक्षय रिसॉर्टवर एकत्र आलेले असतात. प्रेमाने आता अक्षयसाठी रमानी सरप्राईजमध्ये दिलेली ती रेड रंगाची साडी घातलेली असते. आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयसोबत गार्डनमध्ये येऊन भरगच्च डान्स करते. रमा आता अक्षयच्या मिठीत आलेली असते आणि प्रेमाने अक्षयने देखील आता हीच खरी रमा म्हणून ओळखलेलं असतं. आणि अक्षय रमासोबत आता प्रेमाचा आता नजारा दाखवून एकमेकांसोबत रमा अक्षय डान्स करतात. एकमेकांसोबत आता रमा अक्षयने प्रेमाचे क्षण घालवलेले असते. प्रेमाने अक्षयच्या मिठीत येऊन रमासुद्धा आता अक्षयची झालेली असते. आणि त्या रिसॉर्टवर खऱ्या अर्थाने फिरायला जाऊन अक्षयला खऱ्या रमाची झलक दाखवून आता अक्षयलासुद्धा हीच खरी रमा याची खात्री झालेली असते. आणि रमा आणि अक्षयने एकमेकांसोबत आता भरपेट असा रोमांस केलेला असतो. इकडे आता इरावतीला खूप राग आलेला असतो आणि रागाने इरावती ही मुकदमाच्या घरासमोर येते. आणि त्यानंतर आता इरावती ही त्या पार्वती निवास या नावाच्या पाटीसमोर येऊन इरावती विचार करते की या मॉमने माझ्या साईला मारलं आणि मला दुसरंच काहीतरी सांगितलं. आणि आता इरावती विचार करते की या घरातील लोकांनी माझ्या साईला मारून टाकलं आणि मी यांना सोडणार नाही. आता मी या मुकदमाच्या घरातील सगळ्यांचे प्रेम काढून घेणार. आणि असा आता इरावतीने आता निश्चय केलेला असतो. आणि एकेकाचा बदला घेण्यासाठी इरावती आता मुकदमाच्या घरी आलेली असते. तर इकडे खरी रमा आता अक्षयला मिळालेली असते आणि अक्षयने खऱ्या रमासोबत आता भरगच्च आता एकांत घालून वेळ घालून आता रोमांस दाखवलेला असतो. तर इकडे साईने आता माहीला इकडे दुसऱ्याच ठिकाणी आणलेलं असतं. तर आता रमा ही अक्षयला तीच रमा आहे हे कसे पटवून देणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.